मंजुळा चालत आहोत. आज घरून चालली माझी मंजुळा आणि बा आत्ता वाजलेत 1:10 आणि आम्ही आलो तमाशाहून. आणि तमाशाहून येत असताना म्हणजे या कलेला जर कोणी वाव दिला असेल तर आमच्या आज्यासारख्या 75 वर्षाच्या आज्यासारख्या म्हाताऱ्यांनी ही कला जर जिवंत कोणी ठेवली असेल तर या असल्या व्यक्तिमत्वामुळे जिवंत ही कला. हे व्यक्तिमत्व आहे ते की ज्यांच्यामुळं आपण कुठपर्यंत होतो. तर ही कला आहे, ही कला जर कुणामुळे जिवंत राहिली असेल तर या अशा म्हाताऱ्या माणसांमुळं. आणि मला सार्थ अभिमान आहे ते म्हातारा आमच्या घरात पण आहे की ज्याचा हातभार या कलेला लागतोय. या मराठी कलेला जिवंत ठेवण्यासाठी जे एक मोलाचं सहकार्य आहे, जे मोलाचं योगदान आहे ते आमच्या आज्याने दिलेलं आहे. जे की आज 1:10 जागून त्या योगदानात आणखीन मोलाची भर टाकली. अण्णा, आता तुम्हाला काय वाटतं? आपण आता तमाशा बिमाशा बघितला बाबा, काय वाटतं कसा होता तमाशा? बरं, पैसे वसूल झाले का? पैसे उचलत असतोय का काय नाही पहिल्यांदा केल्या बाया हं. आणि आले ते हिजाडू हिजाड्याने गाणे हाणले आता बहुत बाया म्हणजे ते बी बायाच होत्या अण्णा. नाही होत्या सुरुवातीला हा, पण असं नाचून नाही दिलं त्यांनी लई आता बाया नाचतच होते शेवटपर्यंत. त्याच्यावर ते बाई पोरं पोरी लागतं ते बबच गाणं हाणत तुम्हाला म्हणजे तो माल हिरोच हिरो राहायचे हिरो हिरोईनी म्हणजे तुम्हाला तो मला आवडला नाही म्हणायचे. हम्म. तुम्हाला कसा मला असा हे पाहिजे झालो ग कडक. तुमच्या काळात बरं होतं राव अण्णा, हे आमच्या काळात सुरवस्तोर होतं सकाळपर्यंत. होय, पुरं असं कोक नव्हतं घरी कोणी का उठत नव्हतं. चालू झाला की चालू झाला ना अण्णा. त्यांनी तर ती वग बी नाही लावला. वगा नाही काही नाही पहिले लय वग असत माणसं रडायची त्या वागाला इतकं हे होतं काय? मग ही असती कधीची जाणीव बघितलं ना अण्णाला. असं हे काय नाही हे झाडे अण्णाला पटलेलं नाही हे कार्यक्रम. अण्णाचे पैसे वसूल बी झाले नाही तर अण्णाला कार्यक्रम पटला नाही. हरकत नाही, मी तर एक वाजेला मला एक. पटले होते का तू नव्हते पटले काय कान तुला पटलं नाही ना? कान तू तूच गेला कान तू शेतीत गेला कार्यक्रम झाले का नाही. कार्यक्रमाच्या मध्येच म्हणजे चालू गाणे लागले होते आणि गाणे लागले असतानाच जरा वाद. तेच नाही त्याच्यात 500 दिले का हं, त्याचं नाव पुकारलं का हं, एखाद्या पार्टीचं पोरं उठली हं, त्यांनी पैसे काढले ते म्हणले पैसे आम्ही कोणाच घेत नाही हं, ते का घेतले हं, झाला रामदाला हं. मग का पळाला का येऊ कोण तू कान तुम्ही थांबायला पाहिजे ना थोडं. तुझीच होता का सुस्तीत नव्हतं. फुकटचे असलेलं पितो मग ते इलेक्शनला नको नको अशी पेत नाही ना. अशी पदर काय खर्च नाही पुढे शकत नाही खर्च. तुझीच नाही तो बाळ आहे हिरा म्हटला बरीच नाही राम पाटील निघला होता मगाशी राम खांडवे. तमाशा बघायला होय. आम्ही बघितलं बा शेवटपर्यंत. अण्णा उठानात म्हणा. अण्णा म्हणते उठा राव. अण्णा काय उठले नाही. मला वर याची पंचायत होती हं, त्या पायऱ्या येऊन आता हं. आता होतं काम करते दवाखान्यामध्ये केशव काका, केशव काका, तुम्हाला सांगतो आपले अण्णा मला सांगा या ठोकळ्याच्या बाहेर जातात का? ठोकळ्याच्या खाली उतरतात का? नाही तिथं अक्षरशः तो व्हिडिओ चालू आहे बघा. अक्षरशः असला उतार होता, असला घाण रस्ता होता. खंडोबा मंदिराच्या खाली होती काय कार्यक्रम. हा. आणि बाया दिसत होत्या वरूनच. अण्णाने जे काय बाया बघितल्यात म्हणता. अण्णा थांबा अण्णा. जुनाच रस्ता आहे ते पाटील घरापासून खाली आपण ते जुना रस्ता. घरी ते आड्याला गाडी लावलं का तुम्ही हं, खाल्ला गाडी त्याचा होता ते झालं अण्णा खरं. पण रस्ता कसा होता मला सांगा. उतारच आहे ना आपण दगड धोंडे होते का नाही? मग तो नाही धरला का अरे काय नाही पळत असतो आणि अण्णा असलं फास्ट गेले म्हणतो अण्णा बाया बघितल्यावर काका ना दोघं येताना. मग मी पलीकडून गाडी आणली म्हणलं अण्णाचे हाल होते. ते आपल्यापासून गाड्या उतरल्या 2-3 लोकांनी.
तिथून उतरले ना त्याचा आपण घेऊन ते उतरायसारखे होते काय हां आपण इकडूनच आलो असतो त्यांना पण लोक म्हणले नाही नाही तिकडून जाऊ नाही गाड्या लागल्या तर रस्ते हम्म सोनं होतं का तिथून हम्म जे वस्तूच्या घरापासून गाडी लागलेली हम्म ती कांत्याच्या घरापोत बरोबर दोही तर्फे जरा गाड्यात आणि ते आज ना आता कसं काय तमाशा बघायला आलती मा म्हणते तमाशा बघायला होती माहिती आहे का तुषारच्या पोऱ्या आणि मामा दोघं जण तमाशा बघायला हरकत नाही 2 दिवसापासून जे आमचं प्रयत्न चालू होते तमाशा बघण्याचे ते यशस्वी झाले